ॲडमिशन 85-86 झालेले आहेत, परंतु पूर्ण अजूनही लोक जॉईन होत नाही. त्यांना अजूनही काही प्रॉब्लेम आहे का किंवा त्यांना काही मेसेज मिळाला नाही तरी कळायला मार्ग नाही. परंतु ज्या लोकांना मी अप्रूव्ह केलेला आहे आणि ज्यांनी आपला ईमेल दिलेला आहे, मेल ॲड्रेस दिलेला आहे, त्यावरती सर्वांना मेसेज पाठवलेला आहे. क्लास सुरू कधी होणार, किती ते किती वेळा होणार, आणि त्याचबरोबर व्हॉट्सअपवरती पण तसा मेसेज दिलेला आहे. तर तुमच्या परिचयामधील जे काही असतील की ज्यांना अजून त्यांनी व्हॉट्सअप बघितला नाही किंवा मेल बघितला नाही काही कारणास्तव किंवा व्यस्त कारणास्तव, तर त्यांना तुम्ही स्वतः आपली एक जबाबदारी समजून फोन करा आणि त्यांना ह्या क्लासच्या बाबतीत अवगत करा. कारण जसा जसा पोर्शन पुढे जाईल तसा तसा ते मागे राहतील आणि नंतर मग त्यांना ते पूर्ण मेकअप करायला थोडंसं अवघड जाईल. अजून तर मी ग्रामरचा विषय मी नंतर घेणार आहे. आधी थेरी पार्ट आपण घेऊ. थेरी पार्ट घेतल्यानंतर तुम्हाला बुद्धांचं जे तत्वज्ञान जे आहे किंवा धम्मज्ञान जे आहे त्याच्याबद्दल एक कुतूहलता किंवा उत्साह किंवा हे किती नाविन्यपूर्ण आहे, आतापर्यंत आपल्याला याच्याबद्दल माहिती नव्हती, ही ज्या उत्सुकता निर्माण होईल, आपोआप तुमच्या मनामध्ये धम्म संवेग जो म्हणतो आपण तो निर्माण होईल. तुमच्या मनामध्ये धम्म समजण्यासाठी किंवा शिकण्यासाठीचा एक उत्साह निर्माण होईल, एक प्रेरणा मिळेल आणि तुमच्यामध्ये जे असलेलं साहस, त्याला आपण वीर्य म्हणतो, ते तुम्हाला ह्या धम्म मार्गावरती चालण्यास आपोआप बळ देईल. जे की भगवान बुद्धांनी जे 5 बळ सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये हे वीर्य जे आहे ते एक प्रकारचं वीर्य आहे, साहस म्हणतो आपण त्याला. तर अशा प्रकारे आपला ह्या क्लासचं मार्गक्रमण चालू राहील. शक्यतो कोणी अब्सेंट राहू नये. कोणाची तब्येत ठीक नसेल किंवा अति न टाळण्यासारखं जे काही कारण असेल तरच हे तुम्ही अब्सेंट राहू शकता. आणि रेकॉर्डिंगच्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती सांगायची म्हणजे की रेकॉर्डिंग आता आम्ही करतो आहोत. आपले एक तिसरे सर आहेत, गायकवाड सर म्हणून, अविनाश गायकवाड सर, ते पण तुम्हाला थेरी गाथा थेर गाथा छान प्रकारे शिकवणार आहेत. आणि ते सर स्वतः तुम्हाला जे काही रेकॉर्डिंग आता होणार आहे ते रेकॉर्डिंग क्लास संपल्यानंतर किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी ते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकणार आणि ते 1 दिवस फक्त व्हॉट्सअप ग्रुपला राहणार किंवा त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती फक्त 1 दिवस राहणार. ज्यांचा मिस झालेला आहे क्लास त्यांनी दुसऱ्या दिवशी ताबडतोब तो क्लास ऐकून घ्यायचा, नोट्स काढून घ्यायच्या, म्हणजे पूर्ण क्लास अटेंड केल्यासारखं होईल आणि त्यांचा पोर्शनही मागे राहणार नाही. परंतु ते जे रेकॉर्डिंग आहे ते रेकॉर्डिंग तुम्हाला पर्सनल रेकॉर्ड करता येणार नाही किंवा दुसऱ्याला कोणाला पाठवता येणार नाही आणि पाठवूही नका, असं माझी सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. तर आज आपण आजचा क्लास सुरू करूया. आज आपण आपल्या क्लासमध्ये त्रिपिटकाविषयी माहिती घेणार आहोत. तुम्हाला कल्पना आहे की भगवान बुद्धांचा संपूर्ण धम्म, भगवान बुद्धांचे धम्म वचन, बुद्ध वचन किंवा बुद्ध वाणी, मंगलवाणी, कल्याणवाणी ही सर्व त्रिपिटकामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. तर ह्या त्रिपिटकाबद्दल आपण आज माहिती करून घेणार आहोत. याच्याद्वारे आपल्याला असं कळणार आहे की भगवान बुद्धांचा धम्म जो आहे तो किती विशाल आहे, किती महान आहे, किती प्रेरणादायी आहे, किती सुखकारक आहे, किती मंगल कायक आहे.
ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व तुम्हाला स्वतःला अनुभवायच येतील. तर हा जो त्रिपिटक जो विषय जो आहे त्या विषयाबद्दल माहिती करून घ्यायची म्हटलं तर आपल्याला भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण ज्या दिवशी झालं त्या दिवसापासून आपल्याला अभ्यास करावा लागेल, कारण थोडा इतिहासामध्ये जावं लागेल. कारण आजपर्यंत जे त्रिपिटक म्हणजेच काय, 3 पेटारे, पिटक म्हणजे पेटारे म्हणजे पेटी किंवा विभाग, आणि त्रि म्हणजे काय, 3, म्हणजेच 3 विभागामध्ये भगवान बुद्धांची वाणी संग्रहित करण्यात आलेली आहे. 3 विभागांमध्ये संग्रहित करण्यात आलेली आहे. म्हणून भगवान बुद्धांच्या ह्या सर्व तत्वज्ञानाला किंवा बुद्धवाणीला त्रिपिटकामध्ये संग्रहित केलं आहे असं म्हणतात. म्हणजे बुद्धवाणी ही 3 भागामध्ये विभागली गेलेली आहे. ती कशी विभागली गेली आणि का विभागली गेली याचा आपण वापर करूच, आपण त्यावरती भाष्य करूच. तर हे जर त्रिपिटकाचं जर साहित्य जर तुम्ही बघितलं तर आज म्हणजे बायबल आणि रामायण, म्हणजे मी कोणाशी तुलना करत नाही, परंतु जे जगामध्ये सगळ्यात विशाल साहित्य आहे, धार्मिक साहित्य आहे, ते फक्त कोणाचं साहित्य आहे, बुद्धांचं धम्माचं साहित्य आहे. म्हणजे जवळजवळ रामायणाच्याही 7 पट आणि बायबलच्याही 3 पट मोठं इतकं साहित्य ह्या आपल्या त्रिपिटकामध्ये आपल्याला आढळून येतं. आणि विशेष म्हणजे या त्रिपिटकामध्ये तुम्हाला कुठल्याही मनोरंजनाच्या गोष्टी तुम्हाला इथे मिळणार नाही. इतर ग्रंथांमध्ये तुम्हाला, इतर धर्मीयांच्या ग्रंथांमध्ये तुम्हाला अशा कथा मिळतील, मनोरंजनाच्या गाथा मिळतील, किंवा काही असे प्रसंग आहेत की त्याच्यामध्ये माणूस असा रमून जातो, मग त्याची सत्यता किती असत्यता किती याचंही त्याला भान राहत नाही. त्या प्रकारचा कोणताही भाग आपल्याला त्रिपिटकामध्ये आढळून येत नाही. त्रिपिटक हे निव्वळ नैतिक मूल्य जे आहेत, मनुष्याला जगण्यासाठी आवश्यक असणारे नैतिक मूल्य जे आहेत त्याच्यावरती आधारित आहेत. हा एक भाग झाला. म्हणजे त्रिपिटकामध्ये फक्त नैतिक मूल्यच आहेत असं नाही, परंतु नैतिक मूल्य भरपूर प्रमाणामध्ये भगवान बुद्धांनी सदाचार जो आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे. नंतर त्रिपिटकामध्ये तुम्हाला पुनर्जन्माच्या संदर्भामध्ये सुद्धा भगवान बुद्धांनी त्याच्यावरती काय काय भाष्य केलेलं आहे त्याची तुम्हाला माहिती मिळेल. त्यानंतर त्रिपिटकामध्ये तुम्हाला दुःख कसं निर्माण होतं, दुःख निर्माण होण्याच्या स्टेजेस काय, स्टेप्स काय, हे सगळं सायंटिफिकली भगवान बुद्धांनी त्रिपिटकामध्ये हे सांगितलेलं आहे. त्रिपिटकामध्ये म्हणजे सुत्तांच्या माध्यमातून भगवान बुद्ध ज्यावेळेस भिक्खूंना उपदेश देत होते, तो उपदेश ज्यावेळेस भगवान देत होते त्यावेळेस भगवान बुद्धांचा हा उपदेश भिक्खू ऐकत होते. त्याच्यामधून त्यांना जे काही ज्ञान प्राप्त होत होतं त्याच्या आधारे बऱ्याचशा गोष्टी भिक्खूंना सुद्धा, म्हणजे दुःख कसं उत्पन्न होतं, त्यानंतर पटिच्च समुत्पाद म्हणजेच काय, कार्य कारण भाव, हा सुद्धा तुम्हाला त्रिपिटकामध्ये मिळेल. म्हणजे असे महत्वाचे जे काही सिद्धांत आहेत. त्यानंतर जन्म मृत्यूचा म्हणजे भवचक्र हे काय बाब आहे, म्हणजे जन्म होणे मृत्यू होणे हे ह्या निसर्गाचं एक महत्वाचं एक चक्र आहे की ज्याला सुरुवातही नाही आणि एंडही नाही. ह्या भवचक्राबद्दल भगवान बुद्धांनी भाष्य केलेलं आहे. भगवान बुद्धांनी ह्या निसर्गामध्ये म्हणजे ह्या जगतामध्ये, ह्या अंतरिक्षामध्ये किती प्रकारचे लोक आहेत, म्हणजेच काय, अस्तित्व किती प्रकारचे आहेत, प्लेन्स, लेव्हल्स, याचं सुद्धा माहिती भगवान बुद्धांनी त्रिपिटकामध्ये दिलेली आहे, आपल्या उपदेशाद्वारे दिलेली आहे. या ठिकाणी लोक म्हणजे
मनुष्य असा नव्हे, त्याचा अर्थ असा नव्हे, तर लोक म्हणजे काय, क्षेत्र, अस्तित्व, लेव्हल्स, प्लेन्स, असे त्याचा अर्थ आहे. तर उदाहरण सांगायचं झालं म्हणजे आपण मनुष्य लोकामध्ये आहोत. अशा प्रकारचे, जसं आपलं एक अस्तित्व आहे, अशाच प्रकारचे 31 प्रकारचे वेगवेगळ्या प्राणीमात्रांचे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे लोक ह्या पूर्ण निसर्गामध्ये, अंतरिक्षामध्ये अस्तित्वात आहेत. याचा अगदी म्हणजे बारकाईने अभ्यास करून, स्वतः अनुभव घेऊन भगवान बुद्धांनी ते त्रिपिटकामध्ये नमूद केलेलं आहे. त्याचबरोबर भगवान बुद्धांनी अभिधम्म ह्या पिटकामध्ये मन आणि रूप, रूप म्हणजे काय, शरीर, मन आणि रूप, आणि त्यानंतर निर्वाण, याच्याबद्दल अतिशय सूक्ष्म स्वरूपामध्ये माहिती दिलेली आहे. हा जो आपले जो रूप जो आहे, शरीर म्हणून, आता आपण त्याला शरीर म्हणतो, पूर्वी शरीराला रूप म्हटलं जात होतं. तर त्या रूपाबद्दलही भगवान बुद्धांनी याचे भाग करून, जवळजवळ 28 रूपाचे भाग करून, त्यांच्या त्या रूपामध्ये असलेले प्रत्येक जे इंद्रिय आहे किंवा भाग आहे, त्याचं कार्य काय आहे, आणि हे कार्य जे आहे रूपाचे मनाशी कसे जोडलेले आहेत, आपल्या शरीरातून म्हणा किंवा आपल्यामधून मन कसं उद्भवतं, चित्त कसं उद्भवतं, आपण विचार कसा करतो, त्याबरोबर त्या चित्ताला आणखी कोणी सहाय्यक आहे का, त्याला चेतसिका म्हणतात. हे चित्त आणि चेतसिका आणि रूप, शरीर, यांचा सगळा जो व्यवहार जो आहे किंवा प्रक्रिया जो आहे, हे भगवान बुद्धांनी स्वतः सूक्ष्मपणे तो अनुभव घेऊन ते सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे. भगवान बुद्धांनी ज्ञानाच्या संदर्भामध्ये, ध्यान जो म्हणतो ना आपण, समाधीच्या संदर्भामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. समाधी कशी असावी, किती प्रकारच्या समाधी असतात, याचीही माहिती भगवान बुद्धांनी दिलेली आहे. त्याचबरोबर शील जे आहे, शील म्हणजेच काय, सदाचार. शीलाला भगवान बुद्धांनी पृथ्वीची उपमा दिलेली आहे. म्हणजे बघा किती महत्वाचं शीलाची व्याख्या केलेली आहे. शीलाला भगवान बुद्धांनी पृथ्वीची उपमा दिली आहे. तर का, की ह्या जगामध्ये ज्या काही घडामोडी घडतात, आपण जे चालतो किंवा अन्न उत्पन्न होतं, जे काही होतं ते पृथ्वीवरती त्याचाच आपण आसरा किंवा मदत घेऊनच आपण करू शकतो. पायाखाली तुमच्या जर जमीन नसली तर, किंवा जमीन नसली तर तुम्ही काहीही करू शकत नाही, कुठलाही तुम्ही प्रगती करू शकत नाही, कोणतीही उन्नती करू शकत नाही. तर भगवान बुद्धांनी पृथ्वीची उपमा देऊन, तसंच पृथ्वीची उपमा शीलाला देऊन, तुम्हाला जर निब्बाणापर्यंत जायचं आहे, धम्माच्या मार्गावरती तुम्हाला जायचं आहे, तर तुम्हाला शीलाचा आधार घ्यावाच लागेल. अशा प्रकारे भगवान बुद्धांनी खूप सुंदरपणे त्याच्यावरच्या ज्या सुत्ता ज्या आहेत, उपदेश जे आहेत, ते पण सांगितलेले आहेत. प्रज्ञाच्या संदर्भात सांगितलेलं आहे. प्रज्ञा म्हणजे काय, त्या किती प्रकारच्या असतात. त्यानंतर विपश्यनाच्या बाबतीमध्ये भगवान बुद्धांनी खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. जे महासती पठ्ठान नावाचं जे सुत्त जे आहे, त्यामध्ये भगवान बुद्धांनी विपश्यनेचे जे 4 प्रकार आहेत, दुःखाचे जे 4 आर्य सत्य आहेत, नंतर अष्टांगिक मार्ग आहे, ह्या सगळ्या जे ठळक बाबी ज्या आहेत, ह्या ठळक बाबी ह्या मी तुम्हाला सांगतो आहोत. आपण अजून याच्यापेक्षाही डीप जाणार आहोत. परंतु त्रिपिटकामध्ये नेमकं काय काय आहे आणि आपल्याला किती मोठा अभ्यास करायचा आहे, ह्या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येतील. त्रिपिटकामध्ये एकूण 84,000 सूत्र आहेत. एकूण 84,000 सूत्र आहेत. तर भगवान बुद्धांनी स्वतः 82,000 सूत्र स्वतः सांगितलेले आहेत, आणि उरलेले जे 2,000 सूत्र जे आहेत, ते 2,000 सूत्र हे अर्हंत झालेले जे भिक्खू आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु त्या सूत्रांना भगवान बुद्धांनी अनुमोदन दिलेलं आहे. असे हे 84,000 सूत्र
आणि मी जे तुम्हाला आता थोडक्यात जे ठळक ठळक भगवान बुद्धांचे सिद्धांत सांगितले किंवा माहिती सांगितली, हे जर तुम्हाला शिकायचं असेल, माहिती करून घ्यायची असेल आणि बुद्ध धम्माचा सगळ्यात महत्वाचं टार्गेट म्हणजे एम, ध्येय जे काही असेल तर ते निर्वाण प्राप्त करणे, ते निर्वाण प्राप्त करायचं असेल तर तुमच्याकडे वेळ कमी आहे. हे सगळं शिकण्यासाठी आणि निर्वाण प्राप्त करण्यासाठी वेळ कमी आहे. तर तो त्या वेळेचा सदुपयोग, जो जो वेळ मिळेल तुम्हाला धम्माच्या सानिध्यात येण्यासाठी, जो जो वेळ मिळेल त्याचा सदुपयोग करून तुम्ही धम्मामध्ये पुष्ट होणं हे अतिशय महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे हे 84,000 सूक्त जर तुम्हाला शिकायचे असेल, रोज जरी एक सूक्त जरी शिकलात, रोज एक सूक्त जरी तुम्ही शिकलात, आता हे सूक्त जे आहेत हे काही अगदी छोटे आहेत, काही मध्यम आकाराचे आहेत, काही दीर्घ आकाराचे आहेत, परंतु जरी एक सूक्त जरी तुम्ही शिकलात तरी तुम्हाला 84,000 दिवस, किती 84,000 दिवस रोज एक याप्रमाणे लागतील. आणि जर आपण जर एक कॅल्क्युलेशन केला, अंदाज केला की मी आता धम्माचा अभ्यासाला सुरुवात केली आहे, माझं वय आता 30 आहे, 35 आहे, 50 आहे, काही आपले जे विद्यार्थी जे आहेत ते तर 60 आहे, काही 65 आहेत, आणि आता आपल्या हातामध्ये किती दिवस शिल्लक आहेत धम्म शिकण्यासाठी, याचं एक साधारण जर कॅल्क्युलेशन केलं तर आपण ॲज अन ॲव्हरेज आपण 1/4 सुद्धा त्रिपिटक आपण अभ्यासात करू शकत नाही. साधारणतः ॲज अन ॲव्हरेज 20 ते 30 वर्ष, म्हणजे जवळजवळ 40 वर्षाच्या पासून ॲव्हरेज धरला तर आपल्याला 20 वर्ष आपल्याला जर मिळाले, आणि 20 वर्ष, एका वर्षात 365 दिवस असतात, तर 20 वर्षाचे किती दिवस होतील? ते 84,000च्या पर्यंत पोहोचू शकत नाही. तर तुम्हाला अंदाजे 7 वेळा तरी जन्म घ्यावा लागेल. 7 वेळा जन्म घेतल्यानंतर तुम्हाला प्रत्येक सूक्त प्रत्येक दिवशी तुम्हाला अभ्यास करायला मिळेल. इतकं महान कार्य तुम्हाला करायचा आहे. आता जन्म आणि मृत्यू किंवा पुनर्जन्म हे आता ह्या पुढच्या गोष्टी आहेत. आता तुम्ही अगदी म्हणजे काय फाउंडेशन कोर्सला आहेत. हळूहळू ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट ज्या आहेत, ह्या ज्या संकल्पना आहेत, की ह्या संकल्पनेच्या बाबतीमध्ये जे काही ज्यांचा अभ्यास नाही, ज्यांना पाली भाषा माहीत नाही, ज्यांनी त्रिपिटक वाचलेलं नाही, फक्त ऐक्यू माहितीवरती जे विश्वास ठेवतात, अशांना सुरुवातीला विश्वास बसणार नाही. परंतु ह्या क्लासमध्ये जे काही शिकवलं जाईल ते सगळं विथ रेफरन्स आणि त्रिपिटकामध्ये दिलेले जे काही सूत्र आहेत किंवा पद आहेत किंवा गाथा आहेत, याच्या माध्यमातूनच तुम्हाला सगळं शिकवलं जाईल. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी चुकीचं शिकवलं जाणार नाही. कारण भगवान बुद्धांनी धम्म चुकीचा शिकवणे किंवा सांगणे आणि चुकीचाही ग्रहण करणे हे सुद्धा एक पाप सांगितलेलं आहे. आणि जर तुम्ही पण आणि आम्ही पण असं जर पाप करत असू तर भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, सांगणाऱ्यालाही दुष्कृत अपराध लागतो आणि ऐकणाऱ्यालाही दुष्कृत अपराध लागतो. तर तसं आपल्याला काहीही करायचं नाही. तर अशा पद्धतीने आजचा हा जो आपला जो लेक्चर जो आहे तो लेक्चर त्रिपिटकाच्या संदर्भामध्ये आहे. त्रिपिटकाच्या संदर्भामध्ये म्हणजे त्रिपिटक म्हणजे काय आणि त्यामध्ये नेमकं काय आहे, किती ग्रंथ आहेत याच्या संदर्भामध्ये, आणि त्या प्रत्येक ग्रंथामध्ये भगवान बुद्धांनी काय उपदेश दिलेला आहे, कोणचं ज्ञान दिलेलं आहे, ते आज आपण बघणार आहोत. तर एकाच क्लासमध्ये हे एवढं मोठं त्रिपिटकची व्याख्या, भाष्य त्यावर सांगणं होणार नाही. तर याला 1 किंवा 2 क्लास आपल्याला घ्यावेच लागतील. तर काही असो, आपण पूर्णपणे जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण या ठिकाणी शिकूया आणि घेऊया. आता हे त्रिपिटक जे आहे हे नेमकं केव्हा आणि कोणत्या कारणामुळे निर्माण झालं, ही गोष्ट आपल्याला आधी माहित पाहिजे. भगवान बुद्धांनी 45 वर्ष
जागोजागी जाऊन वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी जाऊन आणि ज्याला ज्याला धम्म सांगायचा आहे, त्याच्या आयुष्यामध्ये धम्म आहे, अशा व्यक्तीच्या घरी सुद्धा जाऊन त्यांनी धम्म सांगितलेला आहे. तर 45 वर्ष भगवान बुद्धांनी हा जो धम्म सांगितला हा मुखद धम्म होता. म्हणजेच काय, बुद्धवाणी जी होती, भगवान बुद्ध बोलायचे आणि समोर बसलेले जे लोक होते, भिक्खू होते, उपासक होते किंवा श्रावक होते, हे कानाने हे धम्म श्रवण करायचे. भगवान बुद्धांचा धम्म किंवा सुत्त कुठे असं लिखित स्वरूपात त्यावेळेस होत नव्हते. परंतु अशाही परिस्थितीमध्ये त्या काळच्या परंपरेनुसार भगवान बुद्धांनी 45 वर्ष धम्माचा देशना सर्व लोकांना दिले. सर्व म्हणजे अगदी उच्च पंडित किंवा उच्च वर्णीयांपासून तर त्या काळामध्ये जी चातुर्वर्ण व्यवस्था होती तर त्यामधला अगदी दलित जो व्यक्ती जो होता, म्हणजे सुनीत थेर नावाचे एक भंगी थेर होते, त्यांना सुद्धा धम्म कसा दिला आणि अरहंत कसे झाले हे सुद्धा आपल्याला त्रिपिटकामध्ये आढळून येतं. तर ह्या सगळ्यांना भगवान बुद्धांनी धम्म दिला 45 वर्ष. तो सगळा मुखदगत होता, म्हणजे भिक्खूंच्या मुखदगत होता, तो कुठल्याही लिखित स्वरूपात नव्हता. आणि तो धम्म जो आहे सर्व संघ भिक्खू संघ आहेत ते सगळे ग्रहण करीत होते. संघामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सगळे लोक, म्हणजेच काय, वेगवेगळी भाषा बोलणारे, वेगवेगळ्या प्रांतातून, वेगवेगळ्या विभागातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून जे लोक तिथे संघामध्ये समाविष्ट होत होते ते हा धम्म ग्रहण करीत होते. तर भगवान बुद्धांचं ज्यावेळेस महापरिनिर्वाण झालं तर ह्या संघामध्ये बरेचसे असे भिक्खू होते की ते धम्म ग्रहण करण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी समाविष्ट झालेले नव्हते. तर भगवान बुद्ध अस्तित्वात असताना सुद्धा संघामध्ये असे बरेचसे भिक्खू होते की जे फक्त संघामध्ये मानपान मिळतो म्हणून ते भिक्खू झालेले होते, प्रवचन घेतलेले होते. संघामध्ये भोजनाची व्यवस्था छान होते म्हणून संघामध्ये प्रविष्ट झालेले होते. काही चोर डाकू राजाच्या शिक्षेपासून सुटका मिळावी किंवा त्याच्यापासून पळून जावं म्हणून संघामध्ये सामील झालेले होते. काही लोक आपल्या गृहस्थ जीवनाला पत्नी, मुलगा, आई, वडील, भाऊ यांना वैतागून किंवा ते असमर्थ असल्यामुळे संघामध्ये दाखल झालेले होते. काहींची आर्थिक अडचणी असल्यामुळे ते संघामध्ये दाखल झालेले होते. असे अनेक प्रकारचे भिक्खू किंवा लोक संघामध्ये दाखल झालेले होते. काही ब्राह्मण होते, काही क्षत्रिय होते, काही इतर जातीमधले होते, काही क्षुद्र जातीमधले सुद्धा भिक्खू त्या संघामध्ये सामील झालेले होते. असा हा पूर्ण संघ भगवान बुद्धांच्या काळामध्ये अस्तित्वात होता. कोणतीही भाषा असो, कोणताही जात धर्म असतो, तो संघात आल्यानंतर त्याची पूर्ण आयडेंटिटी जी आहे, ओळख जी आहे, ही नष्ट होत होती. परंतु असे काही भिक्खू होते की ते आपली आयडेंटिटी आणि आपले विचार हे सोडत नव्हते किंवा धम्म हा व्यवस्थित ग्रहण करत नव्हते. तर अशा प्रकारचा एक जो भिक्खू जो होता, भिक्खू सुभद्र, तो ब्राह्मण होता. तो सुभद्र भिक्खू जो होता, सुभद्र ब्राह्मण जो होता, तो संघामध्ये जे काही विनय सांगितलेले होते, जे काही नियम सांगितलेले होते, त्या नियमांचं तो व्यवस्थित पालन करत नव्हता. नियमांचं पालन करणं म्हणजे त्याला एक तो बोजा वाटत होता. हे करा, हे करू नका, ते करा, ते करू नका, इथे बसा, इथे उठा, इतकंच जेवण करा, म्हणजे इतक्या वेळेनंतरच घराच्या बाहेर पडा किंवा गावातून इतक्या वेळेस इथे या, हे खाऊ नका, ते खाऊ नका, असे असंख्य नियम जे भिक्खूंसाठी लावून ठेवलेले होते, करून दिलेले होते. त्या व्यक्तीला त्याचा कंटाळा आलेला होता. आता ह्या व्यक्तीने काय करावं, म्हणजे त्रिपिटक कसं उत्पन्न झालं त्याचं मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतोय की
ज्यावेळेस भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, महापरिनिर्वाण झाल्यानंतर सगळे जे भिक्खू जे आहेत किंवा सगळी जनता जी आहे ही शोकामध्ये डुबलेली होती. सगळेजण चिंतित होते, कोणी रडत होते, कोणी शांतपणे बसून होते, कोणी उदास झालेले होते, उदासीन झालेले होते. परंतु हा एक मात्र भिक्खू सुभद्र सुभद्र ब्राह्मण भिक्खू एक मात्र फक्त आनंदी दिसत होता. तर त्याचं काय कारण? तो नुसता आनंदीच नव्हता, तर त्याच्या मुखातनं जे त्याने जे काही शब्द काढले किंवा वाक्य म्हटलं, त्याच्यामुळे बराच मोठा इतिहास घडला. हा जो सुभद्र ब्राह्मण भिक्खू जो होता, त्यांनी ज्यावेळेस त्याला कळालं की भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे, तर त्यावेळेस त्यांनी बघितलं की लोक शोक करतायत, रडतायत. तर त्यांना सांगितलं, त्या सुभद्रांनी, की अरे तुम्ही असं करू नका, शोक करू नका, तुम्ही रडू नका. जे झालं आहे ते चांगलं झालेलं आहे. आता आपण सर्वजण मुक्त झालेलो आहोत. आता आपल्याला कुणीही असं म्हणणार नाही की हे करू नका, ते करू नका. आता आम्हाला आमच्या मनाप्रमाणे वागता येईल, बोलता येईल, जाता येईल, खाता येईल. ह्या सगळ्या जे तो मनात विचार करत होता ते सगळं त्याने ते बोलून दाखवलं. आणि तो इतरांनाही सांगत होता की तुम्ही दुःखी होऊ नका. आता आपण काय झालो, विमुक्त झालो, मुक्त झालो. ह्या भिक्खू संघाच्या नियमातून आपण मुक्त झालो. ह्या महासमणाच्या नियमातून, या धम्मामधून आपण मुक्त झालो. आता आपण आपल्या स्वैर इच्छेप्रमाणे आपण वागू शकू, बोलू शकू. अशा प्रकारचे उद्गार त्या सुभद्र ब्राह्मणाने केले. आणि असं झालं की त्यावेळेस जे संगनायक होते महाकश्यप म्हणून, त्यांच्या कानावरती ही गोष्ट गेली. त्यांच्या कानावरती ही गोष्ट गेली की असा एक भिक्खू अशा अशा प्रकारे तो भाष्य करत होता, बोलत होता. तर त्यावेळेस जे महासंगनायक कश्यप जे होते, तर त्यांना मोठी चिंता वाटली, त्यांना मोठं भय वाटलं, काळजी वाटली की भगवान बुद्धांना महापरिनिर्वाण होऊन अजून काही दिवसही होत नाहीये, एक दिवसही होत नाहीये. परंतु भिक्खू संघामध्ये असे काही लोक आहेत की ते धम्माचे जे नियम आहेत किंवा धम्म जो शुद्ध स्वरूपामध्ये आहे त्याच्यामध्ये भेसळ करणे किंवा त्याला दूषित करणारे लोक संघामध्ये आहेत, हे त्यांना जाणीव झाली. महाकश्यपांना जाणीव झाली आणि त्यांना असं वाटलं की काही कालांतरानंतर काही लोक भगवान बुद्धांनी दिलेले जे काही वचन जे आहेत, जी धम्मवाणी आहे, याच्यामध्ये 100% ते काय करतील, दूषित करतील किंवा त्याच्यामध्ये भेसळ करतील किंवा त्याचा अर्थ जो आहे तो अर्थ बदलवतील. तर हे होऊ नये, असं होऊ नये म्हणून महाकश्यपांनी भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर आणि सर्व संस्कार झाल्यानंतर लगेचच घोषणा केली. काय घोषणा केली की इथून 4 महिन्यानंतर धम्मसंगायन होईल, म्हणजे धम्मसंगती होईल, म्हणजे धम्माच्या बाबतीमध्ये संगीती होईल. तर अधिवेशन होईल, एकत्र बसतील, सन्निपात परिषद होईल, अशा प्रकारे त्यांनी घोषणा केली. आणि ह्या अधिवेशनामध्ये, या संगतीमध्ये फक्त 500 अरहंत भिक्खू यांनाच समाविष्ट होण्याची त्यांनी ही दिली, संधी दिली किंवा अनुमती दिली ह्या संघाने. तर हे कशासाठी केलं महाकश्यपांनी की भगवान बुद्धांचा धम्म हा पुढे किती वर्ष झाले तरी तो परिशुद्ध राहावा, त्यामध्ये लोकांनी कोणती भेसळ करू नये, याच्यासाठी भगवान बुद्धांनी ज्या ज्या ठिकाणी जे जे सूत्र सांगितलेले आहेत, जे जे मार्गदर्शन केलेलं आहे, जी जी देशना जी दिलेली आहे, ती सगळे जे सूत्र आहेत, ज्ञान जे आहे, उपदेश आहे, ते परत रिपीट, म्हणजे परत ते बोलून दाखवणे किंवा त्याचं गायन करणे, संगायन
गायन म्हणजे काय, असं आपण गीत म्हणतो त्या प्रकारे नाही, तर ते बोलून दाखवणे, म्हणून दाखवणे, हे सारखं रिपिटेशन करून करून ते ॲज इट इज ठेवणे, जसं आहे तसंच शुद्ध स्वरूपामध्ये ठेवणे, ही जबाबदारी आता संघनायक म्हणून आपली आहे. म्हणून त्यांनी ती अशा प्रकारची घोषणा केली. आणि अशा प्रकारे 500 भिक्खूंना त्यांनी अनुमती दिली. आता त्यांना माहित होतं, महाकश्यपांना माहित होतं की भगवान बुद्धांच्या बरोबर सोबत कोण राहत होतं, किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये कोणाला जास्त ज्ञान आहे, या सगळ्या गोष्टी त्यांना माहित होत्या. तर भगवान बुद्ध आपलं महाकश्यपांनी जो उपाली नावाचे जे थेर जे होते, तर त्यांनी त्यांच्यावरती जबाबदारी विनयाच्या संदर्भामध्ये त्यांच्यावरती जबाबदारी सांगितली. आणि म्हणजे भगवान बुद्धांनी विनयाच्या संदर्भात जे जे काही मार्गदर्शन केलेलं आहे, ते मार्गदर्शन ह्या उपालींनी आपल्या ह्या संघायांमध्ये सर्वांना परत रिपिटेशन करून सांगून ते त्याची उजळणी करून घ्यायची, म्हणजे त्याची सत्यता ॲज इट इज राखून ठेवायची. आणि सुत्तांच्या बाबतीमध्ये म्हणजे धम्माच्या बाबतीमध्ये, विनय झाल्यानंतर धम्माच्या बाबतीमध्ये हे क्लिअर कट होतं की भगवान बुद्धांचे सर्व उपदेश जे आहेत ते आनंद महाथेरांनी ऐकलेले होते. आणि आनंद थेरांना म्हणजे एक अशी नैसर्गिक देणगीच मिळालेली होती. त्यांची बुद्धी किंवा मेमरी इतकी स्ट्रॉंग होती, ते एकदा ऐकल्यानंतर ती जसेच्या तसे परत ते कितीही दिवसांनी केव्हाही जरी त्यांना म्हटलं तरी ते म्हणून दाखवत होते. म्हणून महाकश्यपांनी त्यांच्यावरती धम्मा सुत्ताची जबाबदारी टाकली. आणि 4 महिन्यानंतर धम्मसंगायन पहिलं वैभार पर्वतावरती राजगृह इथे भरवण्याची त्यांनी म्हणजे परवानगी मागितली. त्यावेळेचे जे राजा जे होते त्यांच्याकडे त्यांनी तो प्रस्ताव ठेवला. आता अडचण अशी होती की 500 अरहंत भिक्खू जे आहेत त्यांनाच त्यामध्ये प्रवेश होता. आणि आनंद थेरांना त्यामध्ये तर घेतल्याशिवाय सुत्ताचं पठण होऊच शकत नव्हतं, कारण सर्वात जास्त सुत्त आनंदानेच ऐकलेले होते आणि त्यांना ते मुखदगत पण होते. परंतु अडचण अशी होती की आनंद हे अरहंत नव्हते, त्यांना अरहंत पद प्राप्त झालं नव्हतं. बघा, भगवान बुद्धांचा उपदेश ऐकून कितीतरी लोक उपदेश ऐकता ऐकता किंवा उपदेश ऐकून झाल्यानंतर किंवा तपस्या केल्यानंतर अनंत पदाला पोहोचले. परंतु आनंद हे सावली सारखे भगवान बुद्धांच्या सोबत राहून सुद्धा आणि सर्व प्रकारचे उपदेश राहून सुद्धा अरहंत बनू शकले नव्हते. याचं कारण जे आहे हे त्रिपिटकामध्ये आहे. ते जसं जसं तुमचा अभ्यास डीप होईल किंवा जसं जसं तुम्हाला कळेल, तुम्ही वाचन कराल त्यावेळेस ते कळेलच. तर आनंद थेर हे अरहंत नसल्यामुळे महाकश्यपांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला अजून वेळ आहे, 4 महिने वेळ आहे, तर तुम्ही तपस्या करून, तप करून, साधना करून, सर्व समाधीचा अभ्यास करून तुम्ही अरहंत पद प्राप्त करा. अशा प्रकारचे महाकश्यपांनी आनंदांना थेर दिले, आनंद थेरांना सूचना दिल्या. त्याप्रमाणे आनंदांनी सुरुवातही केली. त्यांना सुद्धा माहित होतं की मला जे काही माहित आहे ते इतरांना माहित नाही, सुद्धा माहित नाही, तर मला त्या धम्मसंगतीमध्ये उपस्थित राहणं आवश्यक आहे. तर त्यांनी खूप प्रयत्न केले. परंतु प्रयत्न करत 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 आता 4 महिने संपत आलेले. तोपर्यंत सर्व डागडुजी झालेली, जिथे धम्मसंगती होणार होती बसण्याची व्यवस्था झालेली, सभा मंडप झालेले, सगळे आसनं वगैरे टाकून झालेले. उद्याच्या दिवशी आता संगती सुरू होणार. तर आदल्या दिवसापर्यंत सुद्धा आनंद अरहंत झालेले नव्हते आणि ते कष्ट करत होते, तपश्चर्या करत होते, साधना करत होते, परंतु त्यांना त्यामध्ये यश मिळत नव्हतं.
मग काय झालं की सगळ्यांची चिंता वाढली, आणि ही चिंता वाढल्यामुळे ज्यावेळेस आनंदाला कळालं की अरे आपल्यामुळे आता ह्या गोष्टीला परिपूर्णता येऊ शकत नाही, तर त्यांनी स्वतःला असा एक मनामध्ये असा हे केला की एवढं करत असताना सुद्धा मी अनंत पदाला पोहोचू शकत नाही, तर एखाद्या वेळेस मी अनंत होणार नसेल, नुसता असा विचार केला त्यांनी. आणि ठीक आहे, काय हरकत नाही म्हणून ते पलंगावरती जास्त असा आराम करायला लेटले. आणि त्याच वेळेस त्यांनी तो जो विचार सोडून दिला की मी अनंत कदाचित होऊ शकत नाही, असा विचार सोडून दिल्याबरोबर त्यांना अरहंत पद प्राप्त झालं. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आनंद मला अरहंत व्हायचं आहे, मला अरहंत पद प्राप्त करायचं आहे, म्हणजे ही एक लोभाची भावना मनात घेऊन आनंद थेर हे कृत्य करत होते किंवा कार्य करत होते किंवा साधना करत होते. आणि ज्या वेळेस त्यांनी ते मनातली भावना लोभ जो काढून टाकला, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये सगळे विकार आपोआप सगळे नष्ट झाले आणि त्यांना अरहंत पद प्राप्त झालं. आणि अरहंत पद प्राप्त झाल्यानंतर कोणताही अरहंत व्यक्ती स्वतः असं सांगत नाही की मी अरहंत झालेलो आहोत. हेच इतरांना त्यांच्या वागण्यावरून, त्यांच्या वर्तणुकीवरून हे त्यांना इतरांना कळत असतं की ही व्यक्ती अरहंत आहे म्हणून. मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस धम्मसंगती भरण्याची वेळ आली, त्यावेळेस दुसऱ्या दिवशी आनंद थेर आपण मी अरहंत झालेला आहे हे करण्यासाठी स्वतः पायी न जाता आकाश मार्गाने डायरेक्ट सभा मंडपामध्ये उपस्थित झाले. सगळे बसलेले होते, सगळे वाट बघत होते आनंद थेर केव्हा येणार. आणि अचानक तिथे गेले आणि त्या ठिकाणी महाकश्यपांना कळालं की यांना आता अरहंत पद प्राप्त झालेलं आहे. आणि अरहंत पद प्राप्त झाल्यानंतर आता आपण संगतीला सुरुवात करूया. अशा प्रकारे महाकश्यपांनी उपाली जे आहे, उपालीकडून विनयाच्या संदर्भामध्ये संगायन करून घेतलं. त्यालाच आपण विनय पिटक म्हणतो. म्हणजे जे सुत्त म्हणून घेतले त्यांच्याकडनं, हे सुत्त एका भागामध्ये, एका पेटाऱ्यामध्ये त्यांनी संग्रहित केले, त्यालाच आपण विनय पिटक म्हणतो. हे सगळे जे विनय जे होते ते भिक्खू, भिक्खुनी, उपासक, उपासिका यांच्या संदर्भामध्ये सगळे सुत्त होते, त्यालाच आपण विनय पिटक असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे ते ऍक्च्युली भिक्खू संघाचं एक नियमावलीच आहे किंवा एक संविधानच म्हटलं तरी चालेल, एक घटना म्हटली तरी चालेल की भिक्खूंनी कशा प्रकारचं वर्तन करावं, कशा प्रकारे वागावं, इतरांशी संबंध कसे ठेवावे, स्वतःजवळ काय ठेवावं, काय ठेवू नये, ह्या सगळ्या प्रकारच्या जवळजवळ 227 जे नियम जे आहेत ते नियम त्या विनय पिटकामध्ये समाविष्ट करण्यात आले. अशा प्रकारे एक पिटक तयार झालं. आणि दुसरं पिटक जे आहे, सुत्त पिटक आपण त्याला म्हणतो, ते सगळे आनंद थेरांनी जे जे काही भगवान बुद्धांनी उपदेश जो दिलेला त्याच्या त्या सुत्तांचं रिसायटेशन करून हे सगळे जे सुत्त जे आहेत ते सुत्त पिटकामध्ये समाविष्ट करण्यात आला. असे 2 पिटक तर तयार झाले. मग आता तिसरं जे अभिधम्म पिटक जे आहे की ह्या दोघं पिटकापेक्षा ते फार वेगळं आहे. अभिधम्म म्हटलेलं आहे, धम्म आहेच इकडे, सुत्त पिटकामध्ये पण धम्म आहे, विनय पिटकामध्ये पण धम्म आहे, परंतु ह्या तिसरा जो पिटक आहे त्याच्यामध्ये अभि हा शब्द जोडलेला आहे. तर अभि शब्दाचा अर्थ होतो उच्चतर, श्रेष्ठतम. धम्म म्हणजे मग भगवान बुद्धांनी पण अशा प्रकारे काही म्हणजे हा एक वेगळ्या प्रकारचा धम्म आणि हा एक दुसरा वेगळ्या प्रकारचा धम्म अशी काही विभागणी केली का, तर असं नव्हे. परंतु याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना लक्षात घेण्यासारखी आहे की सुत्त पिटकामध्ये आणि विनय पिटकामध्ये जो काही धम्म सांगितलेला आहे भगवान बुद्धांनी, उपमांद्वारे सांगितलेला आहे, नंतर कथांच्या द्वारे सांगितलेला आहे, गाथांच्या द्वारे सांगितलेला आहे, काही म्हणजे उदाहरणं देऊन सांगितलेले आहे,
निर्वाण प्राप्त कसं करावं किंवा धम्माच्या बाबतीमध्ये, तर तोच धम्म जो सुत्त पिटकामध्ये आहे, विनय पिटकामध्ये आहे, तोच धम्म भगवान बुद्धांनी अभिधम्मामध्ये तो अगदी श्रेष्ठतर उच्चतर भाषेमध्ये, आलं लक्षात, म्हणजे वैज्ञानिक पद्धतीने, त्याच्यामध्ये कुठली उपमा नाही, त्याच्यामध्ये कुठलं गाथा नाही, त्यामध्ये कुठले उदाहरणं नाही, त्यामध्ये कुठं काव्य नाही, जे जसं आहे त्या पद्धतीने त्या ठिकाणी धम्म सांगितलेला आहे. उदाहरणार्थ जल आहे, जल आहे, तर इथं सुत्त पिटकामध्ये जलाच्या बाबतीत माहिती देत असताना भगवान बुद्धांनी अनेक उपमा दिलेल्या असतील, त्या पाण्याच्या जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, गुणधर्म आहे, त्याचंही माहिती दिलेली असेल. परंतु अभिधम्मामध्ये भगवान बुद्धांनी जलाला जलच म्हटलेलं आहे, पाण्याला पाणीच म्हटलेलं आहे, त्याच्या बाकी दुसरं त्याचं काहीच वर्णन केलेलं नाही. त्याला H2O अशाच पद्धतीने त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे जे पाणी जे आहे ते हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू असं मिळूनच जल तयार झालेला असं सांगितलं, बाकी दुसरं काही नाही सांगितलं. पृथ्वी ही अशी आहे की ती असंख्य अणू जे आहेत त्यांचा संचय जो आहे, त्यांचा संचय एकत्र करून पृथ्वी तयार झालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने वैज्ञानिक पद्धतीने तोच धम्म म्हणजे सुत्त पिटकामध्ये आणि विनय पिटकामध्ये जो धम्म आहे तोच वेगळ्या पद्धतीने हाय लेवलला जाऊन सांगितलेला आहे. आणि तो अभिधम्म जो आहे तो भगवान बुद्धांनी प्रथमतः त्यांच्या आई जे आहेत की जे देवलोकामध्ये आहेत, आता हे जे काही मी बोलतोय देवलोक वगैरे ह्याच्या नंतर तो तुम्हाला मी स्पष्टीकरण करणारच आहे, तर तिथे जाऊन त्यांनी हा धम्माचा उपदेश केलेला आहे. आणि सरसेनापती जे सारीपुत्त जे आहेत त्यांनी ऐकून नंतर इकडे पृथ्वी तलावरती येऊन मानस सरोवराच्या इथे येऊन त्या अभिधम्माचं जसंच तसं पठण तिथे केलेलं आहे. अशा प्रकारे विनय पिटक, नंतर सुत्त पिटक आणि अभिधम्म पिटक हे 3 पिटक अशा पद्धतीने उत्पन्न झाले किंवा निर्माण झाले. आणि त्याच्या मागचं जे कारण जे होतं ते कोण होतं? सुभद्र नावाचा भिक्खू, ब्राह्मण भिक्खू. ह्या भिक्खूने जर समजा अशा प्रकारचं काही वर्तन केलं नसतं किंवा भाष्य केलं नसतं तर महाकश्यपांच्या मनामध्ये असा विचार, त्रिपिटक असा संगायन करण्याचा विचार आला नसता. आणि जर तो आला नसता तर कालांतराने अनेक भिक्खू अनेक प्रकारे बुद्धांच्या या तत्वज्ञानाचा अर्थ आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे लावला असता किंवा तो धर्म नष्ट केला असता, म्हणजे अनेक गोष्टी घडल्या असत्या. म्हणून सुभद्र ब्राह्मण भिक्खूने आपल्यावरती, मी तर एक दुसऱ्या अंगाने असा विचार करतो की त्यांनी आपल्यावरती अनंत उपकार केलेले आहेत की त्यांच्यामुळे आपल्याला मुखदगत का होईना काही काळ आपल्याला शुद्ध स्वरूपामध्ये त्रिपिटक आपल्याला मिळालं. त्यानंतर 4थ्या संगतीनंतर आपल्याला लिखित स्वरूपामध्ये त्रिपिटक मिळालं, 5व्या संगतीमध्ये पण, 6व्या संगतीमध्ये पण. आणि नंतर आणखी सर्वात जास्त उपकार जर आपल्यावर कोणाचे असतील तर सत्यनारायण गोयंका गुरुजी जे आहेत विपश्यनाचार्य, त्यांनी ब्रह्मदेशामध्ये जे काही त्या काळामध्ये बुद्धांच्या आपला अशोक काळामध्ये त्या ब्रह्मदेशामध्ये जे काही धम्म पाठवला गेला होता तर त्याचं ब्राह्मी लिपीतून इकडे देवनागरी लिपीमध्ये त्याचं ट्रान्सलिटरेशन करून ते संपूर्ण त्रिपिटक आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे. इतकं महान कार्य सत्यनारायण गोयंका गुरुजींनी केलेलं आहे. याचं गांभीर्य जेव्हा कळेल तुम्हाला, केव्हा कळेल की ज्यावेळेस तुम्ही स्वतः ते त्रिपिटक पाली भाषेमधलं वाचाल, तुम्हाला समजेल, त्यावेळेस तुम्हाला त्याचं हे कळेल, महत्व कळेल, गांभीर्य कळेल. माझ्याकडे संपूर्ण त्रिपिटक, माझ्याकडे स्वतः मी VRI मधून जाऊन इगतपुरीला जाऊन मी स्वतः ते घेऊन आलेलो आहे आणि त्याच्यामधनं मी अभ्यास करतो. त्यावेळेस मला कळतं की हे प्रत्येक शब्द आणि प्रत्येक वाक्य किती महत्वाचं आहे. भगवान बुद्धांनी जे काही सांगितलेलं आहे किती महत्वाचं आहे.
आणि असं वाटतं की हे एवढं वाचल्यानंतर मला खूप ज्ञान प्राप्त झालं, परंतु ते काही अंशामध्ये असतं, काही फ्रॅक्शन मध्ये असतं. आणि हा एवढा 84,000 सूक्ताचा अभ्यास करणं कधी करावं कधी करू नये असं अशा प्रकारची मनोभावना निर्माण होते. तर सांगायचा मुद्दा असा की हा जो त्रिपिटक हा जो भाग जो आहे, तर तो आपल्या सिलेबस मध्ये 2 नंबरचा चॅप्टर आहे. 2 नंबरचा चॅप्टर आहे. त्या चॅप्टर मध्ये ह्या तिन्ही सुत्तां आपलं त्रिपिटकाच्या मध्ये भगवान बुद्धांनी काय काय सांगितलेलं आहे त्याचं डिटेल वर्णन त्या ठिकाणी मी दिलेलं आहे, त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर ते आपण आता एक एक सुत्त पिटकामध्ये काय आहे, विनय पिटकामध्ये काय आहे, अभिधम्म पिटकामध्ये काय आहे, असे एकूण हे व्हीआरआयने 140 ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. 140 ग्रंथ. त्याच्यामध्ये मूळ त्रिपिटक पण आहे आणि अठ्ठकथा पण आहे आणि काही टीका पण आहे, काही टीका पण आहेत. तर असा हा पूर्ण साहित्य जो आहे हे अतिशय विशाल आणि महान असं हे साहित्य आहे. बौद्ध साहित्य आहे किंवा भगवान बुद्धांचा धम्मा आहे. याच्यातनं तुम्हाला कुठल्याही चुकीची गोष्ट तुम्हाला कुठलीही आढळणार नाही. आणि त्याची शुद्धता जी आहे ती शुद्धता म्हणजे भगवान बुद्धांनी ज्या दिवसापासून आपलं परिनिर्वाण झालं त्या दिवसापासून जी शुद्धता आपण जी सांभाळलेली आहे ती शुद्धता आजपर्यंत सुद्धा तशीच आहे. काही लोक म्हणतात की त्यामध्ये भेसळ झालेला आहे. ठीक आहे, झालंही असेल, कारण त्याच्या मागचे कारणही तुम्हाला मी सांगेल. परंतु गव्हामध्ये जर 5-6 खडे जर असेल तर ते पूर्ण गहूच आपण फेकून द्यायचे किंवा ते आपल्या कामाचे नाही अशा प्रकारची भूमिका ठेवणं हे अतिशय चुकीचं आहे. तर जे काही तुम्हाला वाटेल की याच्यामध्ये असं भेसळ आहे, त्याच्यामध्ये असे चुकीचं आहे, तर ते तुम्ही स्वतः अभ्यास करा, स्वतः संशोधन करा आणि ते तुम्ही दूर करा. अशा पद्धतीचं वर्तन, अशा पद्धतीची भूमिका, कोणावरही टीका टिप्पणी, कोणालाही नाराज न करता आपलं जे काही टार्गेट जे आहे, आपलं जे काही गोल जो आहे ते साध्य करणं हे आपलं काम आहे. तर या त्रिपिटकामधून आपल्याला स्वतःचाही विकास होईल आणि समाजाचाही विकास होईल. कारण भगवान बुद्धांनी लोकांमध्ये हार्मनी म्हणजेच काय, स्नेहभाव पण कसा निर्माण होईल याचे सुद्धा बरोबर पण खूप भाष्य केलेलं आहे. इव्हन जातीवरती सुद्धा भाष्य केलेलं आहे, धर्मावरती सुद्धा भाष्य केलेलं आहे. खूप आहे, प्रचंड आहे, आगाध आहे. तर त्या गोष्टी आपण आता या त्रिपिटकामध्ये नेमकं काय काय दिलेलं आहे ते आपण बघणार आहोत. वेळ किती झाली? 9:30. ओके, काय हरकत नाही. आपल्याला पूर्ण एका वर्गामध्ये तर आपल्याला हे शक्य नाही. आपण उद्याच्या दिवशी पण आपण घेणार आहोत. तर सुरुवातीला विनय पिटक जे आहे त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे, ते किती भाग आहेत ते आपण बघूया. मी आता माझा स्क्रीन जो आहे तो तुम्हाला शेअर करतो. म्हणजे तुमच्या स्क्रीनवरती जे आपल्याला तुम्हाला बुक जे दिलेलं आहे ते ओपन होईल आणि त्यामध्ये जे जे काही माहिती आहे ते मी तुम्हाला नीट व्यवस्थित स्पष्टीकरण करून सांगतो. म्हणजे तुम्हाला नंतरही त्या पुस्तकामध्ये वाचताना सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ओके, मी स्क्रीन शेअर करतो आहे. दिसतंय तुमच्या स्क्रीनवरती? हो सर, दिसतंय ना? हा, हे ऍक्च्युअली बघा, हे आपल्या बुकचं हे मुखपृष्ठ आहे. हो सर, दिसतंय. हा हा, हे मुखपृष्ठ आहे. पण याच्यामध्ये या मुखपृष्ठामध्ये सगळ्या बाजूने फक्त हे जे सिम्बॉल, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, हे सोडून सगळीकडे चुका आहे. तुम्ही जर याच्या नीट अभ्यास जर केला तर बघा, आपला पाली भाषेचा कोड क्रमांक जो आहे तो 165 आहे.
इथे 135 टाकून ठेवलेला आहे. ओके. नंतर ऍक्च्युली आपल्या ह्या पुस्तकाचं नाव मी जे सांगितलेलं होतं, पाली भाषा साहित्य व व्याकरण, अशा पद्धतीने याचं नाव सांगितलं होतं मी करायला. त्यांनी पाली भाषा ओळख व व्याकरण. आता पाली भाषेचं व्याकरण आणि ओळख हा एकच विषय होतो. इथं पाली भाषा साहित्याचा याच्यामध्ये काही उल्लेखच दिसत नाही, म्हणजे टायटलमध्ये पण चूक आहे. तिसरं याच्यामध्ये जे काही चित्र दिलेले आहेत, तर ह्या चित्र जे आहे आता ही ब्राह्मी स्क्रिप्ट आहे. आलं लक्षात? हे जे चिन्ह जे आहेत हे ब्राह्मी स्क्रिप्ट आहे आणि इकडे सुद्धा तेच दिलेलं आहे. हे रोमन याच्यामध्ये दिलेले आहे, रोमन स्क्रिप्ट मध्ये दिलेलं आहे. तर ऍक्च्युली ब्राह्मी स्क्रिप्ट हा आपला विषयच नाहीये, हा आपला अभ्यासच नाही. आपण पाली साहित्य आणि पाली भाषा याच्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत आणि हे बुक त्याच्या संदर्भामध्ये आहे. परंतु चित्र सगळं ब्राह्मी लिपीचं, ब्राह्मी स्क्रिप्टचं टाकून ठेवलेलं आहे. तर हे मी त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे. ते म्हणे आम्ही करतो, पण बघूया, करतील तेव्हा करतील, पण आपण आपला हेच इथे पुढे मात्र बरोबर केलेला आहे. तर आता आपला हा दुसरा जो घटक जो आहे, त्रिपिटक परिचय. सर एक विचारायचं होतं, सॉरी. हा बोला. म्हणजे इतर अभ्यासक्रमाच्या पुस्तकांमध्ये बऱ्याचशा चुका आहेत, इतिहासामध्ये बऱ्याचशा चुका करून ठेवल्या महामंडळाने, परीक्षा महामंडळाने किंवा त्याचे बालभारतीने. आपण कोण बोलतोय? तुम्ही, दीपक अकोटकर बोलतोय सर. हा बोला बोला. हा, मला हे आता आश्चर्य वाटतंय की यांनी यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यामध्ये जर तुम्ही ज्या पद्धतीने एकच पुस्तक तयार करत होतं, एवढी भयंकर चूक त्यांनी का केली? हे तर सहन करण्यापलीकडचं आहे थोडस. एकच पुस्तक तयार करायचं त्याच्यामध्ये, आणि मग आम्ही आता माझ्यासारख्या माणसाला काही माहितच नाहीये. बरोबर. तर हे सर अक्षम्य आहे ना हे. बरोबर. आणि म्हणजे एक प्रकारचा विश्वास तोडणार आहे सर. मग 2 पुस्तकं तयार केले होते ऍक्च्युली, पाली साहित्य आणि व्याकरणाचं वेगळं पुस्तक केलं होतं आणि पाली साहित्याचं वेगळं केलं होतं. परंतु मग त्यांनी ते दोघी पुस्तकं तयार पण झाले होते, म्हणजे फायनल मी ते एडिट पण करून दिलं होतं. परंतु नंतर त्यांचा काय विचार बदलला, त्यांनी ते एकत्र केलं आणि नाव पण वेगळं टाकून दिलं. मला बरेच दिवस झाले सांगितलंच नाही. शेवटी मी आत्ता ह्या क्लास सुरू होण्याच्या आधी बराच वेळ त्यांच्या मागे लागलो. त्यावेळेस मला 1 दिवस आधी हे पुस्तक बघायला दिलं आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस मला हे शंका आली त्यावेळेस मी त्यांना सांगितलं. तर मला म्हटलंय की तुम्ही विद्यार्थ्यांना काही देऊ नका, आम्ही दुरुस्त करून देतो. परंतु तरीही नंतर मी 8 दिवस वाट बघितली. आता सगळ्या स्टुडंटची डिमांड बघता मी ते सगळ्यांना पुस्तक डिस्ट्रीब्यूट करून दिलं. पण ओके, काही हरकत नाही. त्यांनी जे त्या व्यक्तीने चूक केली असेल ती सोडून द्या, पण आपण आपल्याला जे काही घ्यायचं आहे ते आपण याच्यातनं घेऊया. बाकी आतल्या भागामध्ये हे पुस्तकाचं शब्द आणि शब्द, मात्रा, वेलांटी वगैरे हे सगळं मी एडिट केलेलं आहे. त्याच्यामुळे मध्ये शक्यता कमी आहे. चुकून अवधानाने एखादी चूक जर आढळली तर तुम्ही नम्रपणे माझ्या लक्षात आणून द्या. माझ्याशी भांडू नका किंवा रागवू नका. मी पण एक मनुष्यच आहे, चूक होणे साहजिकच आहे. तर तीच पण चूक आपण दुरुस्त करून घेऊ शकतो. ओके अकोटकर साहेब? हो सर, तुमच्याशी भांडण हा विषय नाही आहे, पण जी गोष्ट नको ती गोष्ट ते टाकतायत किंवा जे संबंधित, आता कसं काय आपण पुस्तक देतो, प्रिंटिंग करणारे काही वेगळे, म्हणजे टाईप करणारे वेगळे राहतात. हा प्रकार आहे तिथं, हे मान्य आहे. पण ही चूक थोडीशी मानवी चूक जरी म्हटली तरी एवढी मोठी चूक आहे. थोडस नवीन अभ्यासक्रम शिकायचा आहे सर, साहजिक थोडस वेगळं वाटते तुला. बरोबर. भावना समजून घ्या. प्रास्ताविक दिसत असेल तुमच्या स्क्रीनवरती. आता हे जे प्रास्ताविक जे आहे त्या प्रास्ताविक आणि हा जो विषय विवेचन जो आहे, हा विषय विवेचन मी तुम्हाला मी आता जे काही बोललो त्यामध्येच ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहेत.
त्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला विशेष करून असं म्हणजे नवीन सांगण्यासारखं काही नाही. तर आपल्याला सुरुवात जे करायची आहे त्रिपिटक जे आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं 3 पिटक जे आहेत, एक सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. तर त्याच्यामधला जो पहिला जो भाग जो आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत. म्हणजे सुत्त पिटक म्हणजे काय, त्या सुत्त पिटकामध्ये आणखी किती निकाय आहेत, परत त्याच्यामध्ये आणखी किती प्रकार आहेत आणि प्रत्येक प्रकारामध्ये भगवान बुद्धांनी काय माहिती दिलेली आहे, काय देशना दिलेली आहे, काय उपदेश दिलेला आहे ते आपण आज बघूया. आता आपल्याकडे वेळ पण कमी आहे, अर्धा तासच आहे. हा, तर त्या अर्धा तासामध्ये जितकं होईल तेवढं आपण करू. उद्या नेक्स्ट आपण त्याला कंटिन्यू करू. ओके. तर सुत्त पिटक म्हणजे 5 प्रकार आहेत, त्याच्यामध्ये 5 निकाय आहेत. निकाय म्हणजे काय, भाग. 5 निकाय आहेत. तर दीघ निकाय तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय ना सगळं? हॅलो. हो, दिसतंय दिसतंय सर. दिसतंय. एक मिनिट. तर हे 5 निकाय आहेत. दीघ निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अगुंतर निकाय आणि खुद्दक निकाय. हे 5 निकाय यामध्ये सुत्त पिटकामध्ये आहे. आता याच्यामध्ये हे जे नाव मी जे वाचले तर त्याला काही विशेष अर्थ आहे. हे नाव का ठेवले गेले, जसं सुत्तांचा संग्रह म्हणून सुत्त पिटक म्हणजे विभाग, सुत्त पिटक म्हणजे सुत्तांचा एक भाग, विभाग. तसं दीघ निकाय. आता दीघ हा पाली शब्द आहे. तर दीघ म्हणजे काय, दीर्घ. दीर्घ म्हणजे भगवान बुद्धांनी जे दीर्घ सुत्त सांगितलेले आहेत, म्हणजे लांब मोठे आकाराने मोठे जे सुत्त आहेत ते जे सगळे मोठे सुत्त जे आहेत ते ह्या दीघ निकायामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. म्हणून त्या भागाला दीघ निकाय म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर मध्यम निकायमध्ये, मध्यम म्हणजे काय, मध्यम आकार. म्हणजे जास्त लांब मोठे पण नाही आणि छोटे पण नाही. तर अशा मध्यम आकाराचे जे काही सुत्त जे आहेत ते ह्या मध्यम निकायामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यानंतर संयुक्त निकाय जे आहे ह्यामध्ये दीर्घ सुत्त आणि मध्यम सुत्त म्हणजेच काय, दीर्घ आणि मध्यम आकाराचे दोन्ही प्रकारचे सुत्त या संयुक्त निकायामध्ये आढळतात. त्यानंतर हा जो अगुंतर निकाय जे आहे याचं एक वैशिष्ट्य आहे, त्याची एक काय म्हणतात त्याला, वैशिष्ट्य आणि शैली आहे एक. तर यामध्ये तुम्हाला अगुंतर म्हणजेच काय, जी आपले अंगठा असतो ना त्याला अंगुली म्हणतो आपण पालीमध्ये. अंगुली माल हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. तर अंगुंतर म्हणजे काय की हाताच्या बोटावरची, हाताच्या पंजावर जी बोट जे आहेत त्याच्या अनुषंगाने उंगलीच्या माध्यमातून आपल्याला ते सुत्त मोजता येतील अशा प्रकारचे सुत्त याच्यामध्ये दिलेले आहेत. तर ते कसे ते मी तुम्हाला पुढे सांगितलं. बघा इथे एकक, दुक, तिक, चतुक म्हणजे हे एक निपात म्हणजे एक प्रकारचा धम्म, दुक निपात म्हणजे 2 प्रकारचे, 3 प्रकारचे, चतुक म्हणजे 4 प्रकारचे. हे असे हाताच्या बोटावरती मोजणारे जे काही ज्ञान जे आहे, उपदेश जे आहे ते ह्या अगुंतर निकायमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. आणि खुद्दक निकाय जे म्हणजे काय, खुद्दक या शब्दाचा अर्थ होतो छोटे, लहान. जे लहान स्वरूपामध्ये अगदी छोटे छोटे जे काही देशना जे आहे, उपदेश जे आहेत ते उपदेश जे आहेत ते ह्या खुद्दक निकायामध्ये दिलेले आहेत. याच्यामध्ये खुद्दक निकाय म्हटलेला आहे, परंतु धम्मपद आणि जातक ग्रंथ याच खुद्दक निकायामध्ये समाविष्ट आहे, परंतु ते प्रचंड मोठे आहेत. फक्त हे 2च ग्रंथ याच्यामध्ये मोठे आहेत, बाकी छोटे छोटे आहेत. आणि हे प्रत्येक जे हेडिंग दिलेलं आहे, धम्मपद, उदान, इतिउत्तक, इकडे निदान वर्ग वगैरे, यांचा काय अर्थ होतो हे पण मी तुम्हाला सांगणारच आहे. तर अशा प्रकारे सुत्त पिटकामध्ये हे 5 निकाय आहेत आणि त्या 5ही निकायाचे नाव काय आहे, दीघ निकाय,
मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अभ्यंतर निकाय आणि खुद्दक निकाय. ओके. आता प्रत्येक निकायामध्ये आणखी सब डिव्हिजन्स आहेत, म्हणजे ते ग्रंथांचा त्या सूक्तांचा संग्रह आहे. तर दिघ निकायामध्ये शील स्कंद नावाचा एक त्याच्यामध्ये उपभाग आहे. त्याच्यानंतर महावग्ग आहे, नंतर पाटिक, असे 3 प्रकारचे दिघ निकायामध्ये परत विभाग आहेत. नंतर मध्यम निकायामध्ये सुद्धा मूल पन्यास, म्हणजेच काय, मूळ पन्यास म्हणजे 1 पासून तर 50 पर्यंतचे सूत्र, मध्यम पन्नास म्हणजे 50 पासून तर 100 पर्यंतचे सूत्र, 51 पासून तर 100 पर्यंतचे, आणि त्याच्या पुढे 101 ते 152 असे एकूण 152 सूत्र ह्या मध्यम निकायामध्ये दिलेले आहेत. म्हणून त्याला मूलपन्यास, मध्यम पन्यास, उपरिपन्यास असे त्याचे भाग केले गेलेले आहेत. या शील खंडामध्ये शिलाच्या संदर्भात संपूर्ण माहिती आहे. महावग्गामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची माहिती आहे, ते बघूच आपण, आणि पाथिक मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची माहिती आहे. तर संयुक्त गाथामध्ये आपला संयुक्त निकायामध्ये 1, 2, 3, 4, 5 प्रकार आहेत. सगाध वग्ग, निदान वग्ग, स्कंद वग्ग, सळातयन वग्ग, वग्ग म्हणजे काय, वर्ग, महावग्ग म्हणजे महावर्ग. अंगुंतर निकायामध्ये 11 भाग आहेत. हे बघा, एका दशक निपात, निपात म्हणजे पण मी तुम्हाला सांगेल. तर एकक निपातापासून तर 11 म्हणजे एका दशक निपातापर्यंत काय काय त्याच्यामध्ये आहे माहिती, हे त्याच्यानं कळेल आपल्याला. आणि खुद्दक निकायामध्ये एकूण 15 ग्रंथ आहेत. एकूण किती? 15 ग्रंथ आहेत. तर ह्या 15 ग्रंथामध्ये ह्या ग्रंथामध्ये इतकी सुंदर माहिती आहे. आपण जे दैनंदिन गाथा वगैरे म्हणत असतो, बुद्धवंदना, धम्मवंदना, ज्या काही गाथा ज्या आहेत सगळ्या, त्रिशरण, पंचशील, बुद्धपूजा वगैरे, याचे सगळे रेफरन्स तुम्हाला या खुद्दक निकायामधील खुद्दक पाठ आणि सुत्त निपात या 2 याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गाथा मिळतील. महामंगल सुत्त मिळेल, पराभव सुत्त मिळेल, नंतर रतन सुत्त मिळेल, त्याच्या याच्या अट्टकथा पण आहेत. तर खुद्दक निकाय हा जरी त्याचं नाव जरी छोटं जरी असलं, परंतु अत्यंत अगाध ज्ञान देणारा हा निकाय आहे. कारण याच्यातला हा जो दुसरा धम्मपद नावाचा जो भाग जो आहे, ग्रंथ जो आहे, तो जगामध्ये सगळ्याच भाषेमध्ये त्याचं ट्रान्सलेशन झालेलं आहे. सगळ्या भाषांमध्ये हा एकच असा ग्रंथ आहे की सगळ्या भाषांमध्ये त्याचं ट्रान्सलेशन झालेलं आहे. इतका महत्वाचा आणि सुंदर ग्रंथ धम्मपद ह्या खुद्दक निकायामध्ये आहे. तर हे इतिउत्तक, उदान वगैरे जे आहे त्याचा अर्थ काय, त्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे ते पण मी तुम्हाला त्याचा सिक्वेन्स नुसार सांगणारच आहे. तर यामध्ये असे 15 ग्रंथ आहेत. 15 ग्रंथ ऍक्च्युली त्या काळामध्ये हे 15 ग्रंथ मान्य केले गेले आहेत खुद्दक निकायामध्ये. परंतु काही तिसऱ्या म्हणजे सम्राट अशोकाच्या काळाच्या वेळेस किंवा त्या इसवी सन पूर्व 100 त्याच्यामध्ये हे 3 ग्रंथ ऍड केले गेले. आता ते ऍड केले गेले तर ते काही लोकांना मान्य आहे, काही लोकांना मान्य नाही. त्यामध्ये मिलिंद प्रश्न आहे, नंतर पेटकोपदेश आहे, आणि एक निर्देश, आपला निर्देश नाही, तिसरा कोणाचा तरी ग्रंथ आहे पेटकोपदेश, नंतर मिलिंद प्रश्न, आणि तिसरा याच्यावरतीच आहे, ग्रंथावरतीच आहे, त्रिपिटक ग्रंथ, नेती प्रकरण. नेती प्रकरण, येस, नेती प्रकरण. तर नेती प्रकरणामध्ये कसं आहे की त्रिपिटक कसं वाचावं, त्याचा अभ्यास कसा करावा, याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. हे 3 ग्रंथ जे आहेत ते ह्या खुद्दक निकायामध्ये नंतर ऍड केलेले आहेत, परंतु त्याला काही ठिकाणी मान्यता आहे, काही ठिकाणी मान्यता नाही. तर अशा प्रकारे हे सुत्तपिटक जे आहे, या सुत्तपिटकामध्ये 5 विभाग आहेत, आणि प्रत्येक विभागामध्ये परत आणखी सब डिव्हिजन म्हणजेच उपविभाग जे आहेत ते इथे आहेत. तर
प्रथम जी संगती झाली, मी तुम्हाला त्याचं वर्णन पण सांगितलं, तर त्याच्यामध्ये महाकश्यप जे आहेत त्यांनी ह्या प्रथम संगतीमध्ये असाच मूळ प्रस्ताव मांडला होता की धम्मच विनयच संगाये याम, म्हणजे धर्म आणि विनयाचं आम्ही काय करणार, संगायन करणार, असाच मूळ प्रस्ताव महाकश्यपाकडून सादर केला गेला होता त्या ठिकाणी. हे इथे मी ते दिलेलं आहे बघा, हे तुम्हाला दिसेल याच्यामधून. एक मिनिट, हा, याच्यातनं स्पष्ट दिसतं. तर ही मागे आता मी तुम्हाला जी काही माहिती दिली ती माहितीच्या अनुषंगाने या ठिकाणी बरीचशी माहिती दिलेली आहे. म्हणजे पिटक शब्दाचा अर्थ पेटी असा आहे वगैरे वगैरे. आणि ह्याच म्हणजे हे जे पूर्ण त्रिपिटक जे आहे यालाच भगवान बुद्ध म्हणजे भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये यालाच परियत्ती म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे शिक्षण, तत्वज्ञान, शिकवण यालाच काय म्हटलं गेलेलं आहे, परियत्ती म्हटलं गेलेलं आहे. म्हणजेच बुद्ध वचन म्हणजेच काय, परियत्ती. आणि याचा उपयोग करून तुम्ही आचरण करणार किंवा त्याचं प्रात्यक्षिक करणार त्याला पटिपत्ती म्हणजे मार्ग म्हटलं गेलेलं आहे. आणि त्यानंतर मग पटिवेदन जो आहे तो परियत्ती आणि पटिपत्ती या दोघांचा कंबाईन अभ्यास करून तुम्हाला काय अनुभूती येते, काय अनुभव येतो, त्यालाच भगवान बुद्धांनी पटिवेदन असं म्हटलेलं आहे. म्हणजे भगवान बुद्धांचे हे त्रिपिटक जे आहे हे सुद्धा तीन किंवा धम्म जो आहे हा तीन विभागामध्ये विभागला गेलेला आहे. तुम्ही जर फक्त परियत्ती शिकला तरी सुद्धा तुम्ही पूर्ण धम्माचं ज्ञान घेतलं असं तुम्हाला कुणी म्हणणार नाही किंवा तुम्ही स्वतः म्हणू शकत नाही. कारण तुम्ही स्वतः प्रात्यक्षिक केलंच नाही तर तुम्ही धम्म अनुयायी होऊ शकत नाही. जरी समजा आचरण केलं आणि तुम्ही जे जर सांगितलं त्याप्रमाणे न केलं तर तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही. भगवान बुद्धांनी जसा अनुभव घेतला स्वतः, स्वयं अभिन्यासच्चिकत्वा अहं धम्मं भासामी किंवा बुद्धो स्वयं अभिन्यासच्चिकत्वा धम्मं पकासेती, असे हे जे वाक्य त्रिपिटकामध्ये आहेत. तर त्या प्रकारचा अनुभव जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत तुम्ही धम्माचे अनुयायी आहात किंवा तुम्ही धम्म आचरण करताय असं कोणीही म्हणू शकत नाही किंवा तुम्ही म्हणू शकत नाही. तर अशा प्रकारे परियत्ती, पटिपत्ती असे हे तीन भाग बुद्ध वचनाचे केले गेलेले आहेत. आणि हे त्रिपिटक सुद्धा 9 अंगामध्ये म्हणजे 9 भागामध्ये विभागले गेलेलं आहे. म्हणजे त्रिपिटकामध्ये नुसताच गद्य भाग आहे असं नाही, त्याच्यामध्ये पद्य भाग पण आहे. त्याच्यामध्ये काही गोष्टींचं स्पष्टीकरण आहे, काही सूत्र आहेत, काही गाथा आहेत, काही उदान आहे, काही इतिउत्तक आहे, काही प्रश्न उत्तराच्या संदर्भामध्ये अशा प्रकारचे काही सूत्र आहेत, त्याला वेदल्ल म्हणतात. काही अद्भुत धम्म जे आहेत म्हणजे भगवान बुद्धांनी त्या काळामध्ये त्या काळामध्ये जे काही रिद्धी सिद्धी केल्या त्याच्याबद्दलही माहिती आहे. तर ते सुद्धा त्रिपिटकामध्ये इन्क्लूड केले गेले आहे. म्हणजेच भगवान बुद्धांचे जे वचन जे आहेत ते त्रिपिटकामध्ये 9 भागामध्ये 9 अंगाने ते विभाजित केलेले आहेत. त्याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर अशा प्रकारे 45 वर्ष भगवान बुद्धांनी जे काही देशना दिली ती सगळी देशना ह्या त्रिपिटकामध्ये आहे. आणि त्रिपिटकातला पहिला भाग जो आहे तो आहे सुत्त पिटक. तर ह्या सुत्त पिटकामध्ये मी सांगितलं तुम्हाला 3 भाग आहेत. दीघ निकायाचा पहिला भाग जो आहे, सुत्त पिटकातील दीघ निकाय हा पहिला भाग जो आहे तो आहे स्किल स्कंद, महावग्ग आणि पाथेय. तर यामध्ये एकूण किती सुत्त आहेत, 34 सुत्त आहेत. स्किलखंडामध्ये 1 ते 13 सुत्त आहे, महावग्गामध्ये 14 ते 23 सुत्त आहेत आणि पाथेय किंवा पाटिक वग्गामध्ये 24 ते 34 सुत्त आहेत. तर अशा प्रकारे हे 34 सुत्त दीघ निकायामध्ये आहेत. त्यानंतरचा जो भाग आहे पुढचा मध्यम निकाय,
तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मध्यम आकाराचे सुत्ताचा इथे संग्रह गेलेला आहे. आणि याचं महत्व बघा, महापंडित राहुल सांकृत्यायन यांनी ह्या निकायाला काय म्हटलेलं आहे, बुद्ध वचनामृत म्हटलेलं आहे, अमृत म्हटलेलं आहे. तर या मध्यम निकायामध्ये खूप चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळतं. खूप सुंदर उपमा पण दिलेल्या आहेत भगवान बुद्धांनी या मध्यम निकायातील सुत्त जे आहेत त्यांच्या. आणि हे जे मध्यम निकाय जे आहेत हे 15 वर्गामध्ये विभागलेलं आहे, म्हणजे वग्ग 15 वग्ग. ते हे खाली त्याचे वग्गांचे नाव पण दिलेले आहेत मी. मूल पर्यायी वग्ग, सिंहनाद वग्ग, ओपम्म वग्ग, ब्राह्मण वग्ग, देहोदह वग्ग, हे 15 वग्ग आहेत. अशा प्रकारे ह्या सगळ्या वग्गांमध्ये एकूण 152 सुत्त या ठिकाणी आहेत. आणि हे जे मध्यम निकायामध्ये मूल पन्यास, मध्यम पन्यास आणि उपरी पन्यास असे 3 भाग जे सांगितलेले आहेत, तर त्याला मूल पन्यास का म्हटलेलं आहे, कारण त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनचे पहिले 50 सुत्त आहेत म्हणून त्याला मूल पन्यास म्हटलेलं आहे. नंतर 51 ते 100 मध्यम पन्यास असं म्हटलेलं आहे. आणि उपरी पन्यास जे आहे ते 101 ते 152 सुत्त जे आहेत त्यांना उपरी म्हणजे वरचे आहे अशा प्रकारचे त्याला नाव दिलेलं आहे. संयुक्त निकाय त्याच्या पुढचा जो आहे मी तुम्हाला सांगितलं की छोटे मोठे सगळ्या सुत्तांचा या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे. आणि ह्या सुत्त निकायामध्ये त्यांची संख्या किती आहे, 7762. किती, 7762. आणि प्रत्येक सुत्त जे आहे संक्षिप्त गद्यात्मक बुद्ध प्रवचन रूपामध्ये आहे. त्यामध्ये ग्रामीण जीवनाचं सुंदर चित्र रेखाटलेलं आहे. कुठे कुठं काव्यात्मक भाग सुद्धा आहे. त्यामध्ये सुत्त संयुक्त निकायामध्ये यक्ष, यक्षिणी, देवता, गंधर्व याच्याविषयी माहिती आपल्याला मिळते. त्यानंतर भगवान बुद्धांच्या जीवनाची विशेषता जी होती किंवा त्यांचा स्वभाव जो होता किंवा गंभीरता किंवा भगवान बुद्धांना प्राणी मात्राविषयी असलेली करुणा, विनम्रता, मानवता याबद्दल सगळी माहिती ह्या संयुक्त निकायामध्ये गद्य व पद्य दोघेही स्वरूपामध्ये तुम्हाला आढळतात. तर असे हे संयुक्त किती आहेत, 56 आहेत. असे हे संयुक्त किती आहेत, 56 आहेत. आणि व हे किती भागामध्ये विभागले गेलेले, 5 भागामध्ये. सघात वग्ग, निदान वग्ग, स्कंद वग्ग, सळायतन वग्ग आणि महावग्ग. आणि त्यामध्ये किती किती सुत्त आहेत ते सुद्धा इथे दिलेले आहेत. इथे 11 आहेत, इथे 10 आहेत, इथे 13 आहेत आणि 10 आणि 12 असे सुत्त या ठिकाणी विभागले गेलेले आहेत. आणि त्यानंतरचा जो आहे मी तुम्हाला म्हटलं गुंतर निकाय, त्याची हा 4था मोठा भाग आहे सुत्त पिटकाचा. तर त्यामध्ये बुद्ध धर्माचे जे ज्ञान मिळते ते सर्वात जास्त आपल्याला अगुंतर निकायामध्ये मिळते. कारण ह्या अगुंतर निकायाची शैली जी आहे ती वेगळी आहे, जरा भिन्न आहे. ती हे सगळे अंगुत्तर निकाय जे आहेत हे 11 निपातामध्ये विभाजित केले गेलेले आहेत. ते तर हे इथे मी हे संपूर्ण 11 निपात जे आहेत, एकादशक निपात, हे सगळे इथे दिलेले आहेत. आणि अशा 11 निपातामध्ये 159 वर्ग आहेत. आणि त्यांची सुत्तांची संख्या कमीत कमी 7 ते 262 आहे. आणि असे एकूण अंगुत्तर निकायामध्ये 2308 सुत्त आहेत. हे लक्षात घ्या. तर ते सुत्त कसे आहेत, एकक निपात मध्ये बघा, एक धर्म म्हणजे काय, म्हणजे आपलं जर आपण असा हात वर केला, उंगली आपलं बोट केलं, एक जर म्हटलं तर एक धर्म काय, याच्याबद्दल सगळी माहिती तुम्हाला ह्या एक निपात मध्ये मिळेल. दुःख निपात म्हणजे 2 जर बोट आपण वरती केले तर 2 वर्ज्य वस्तू कोणत्या, 2 प्रकारचे ज्ञानी पुरुष काय, 2 प्रकारचे बल कोणचे, 2 प्रकारच्या परिषदा कोणत्या, म्हणजे 2 प्रकारचं जे जे काही धर्मामध्ये आहे त्याचं सगळं वर्णन तुम्हाला ह्या दूत निपातामध्ये मिळणार. त्याचप्रमाणे तीक निपात, तर 3 बोट वर आपण मोजू शकतो, म्हणजे 3 प्रकारचे दुष्कृत्य, कायिक, वाचिक, मानसिक, याच्याबद्दलची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल.
तीन प्रकारच्या वेदना, सुख दुःख अदुःख अदुःख असुख अदुःख, म्हणजे तीन तीन प्रकारचे जे जे काही भगवान बुद्धांनी तत्वज्ञान सांगितलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, सगळं तुम्हाला तीक निपात मध्ये बघायला मिळेल. चतुक्क निपात मध्ये आता हा चौथा आहे, म्हणून 4 आर्य सत्य, 4 ध्यान, 4 सामान्य फल, 4 समाधी, 4 योग, 4 प्रकारचे आहार, जे जे काही 4 प्रकारचे जे काही ज्ञान असेल हे चतुक्क निपातामध्ये तुम्हाला आढळेल. असे हे सगळं पंचक निपात मध्ये 5 अंगयुक्त समाधी, 5 उपादान स्कंद, 5 इंद्रिय, 5 निस्सरणीय धातू, 5 धर्मस्कंद आणि 5 विमुक्ती आयतन. आता बघा हे 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 प्रत्येक हेडिंग जे आहे, आता 5 उपादान स्कंद म्हटलं तर ते तो भाग पण इतका मोठा आहे की त्याला 2 तास आपल्याला त्याच्यावरती बोलता येईल. 5 इंद्रिय काय आहेत हे जरी बोलायचं म्हटलं त्याच्यावरती एक मोठा पेपर होईल, मोठा ग्रंथ होईल. परंतु ह्या गोष्टी किती छोट्या छोट्या इथे वाटतात, परंतु त्याला जेव्हा आपण हात लावतो किंवा अभ्यासाला घेतो तर ते प्रचंड मोठे आहेत आणि आघात ज्ञान त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. तर छक्क निपात मध्ये 6 अनुस्मृती स्थान आहे, 6 आध्यात्मिक आयतन, 6 अभिज्ञेय. अठ्ठक निपातामध्ये बघा 8 अष्टांगिक मार्ग आहे किंवा 8 आरंभ वस्तू, 8 अभिभू, ह्या सगळ्यांची माहिती जी आहे ते सगळे आहेत. तर अशा प्रकारे 11 निपातामध्ये सगळ्या गोष्टी ज्या आहेत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या, तर त्या एका दशक निपातामध्ये निर्वाण प्राप्तीचे 11 उपाय पण त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत, म्हणून तो एका दशक निपात असा आहे. आणि दशक निपात जे आहेत हे तथागतांचे 10 तथागत बल, जस आर्यवास, याची सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर याच्या पुढचा जो भाग जो आहे खुद्दक निकाय, याच्याबद्दल आपल्याला खूप डिटेल आपल्याला चांगला अभ्यास करायचा आहे किंवा माहिती घ्यायची आहे, कारण याच्यात तुम्हाला भरपूर ज्ञान सगळ्या याच्यातूनच मिळेल. परंतु दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला धम्म आचरण कसा करायचा आहे, किंवा ज्या व्यक्तीला धम्म हा हे काही माहित नाही पण तो पहिल्या स्टेजलाच आहे, लर्निंग मोडला आहे, तर तो त्यांनी सुरुवात कुठून कशी करायची आणि काय करायची ते हे सगळं खुद्दक पाठामध्ये तुम्हाला मिळेल, खुद्दक निकायामध्ये. तर उद्या आपण 3 ते 5च्या दरम्यान आपण खुद्दक निकायापासून पुढचा भाग शिकवायला सुरुवात करेल मी. तर आज आता आपण थांबूया इथे, 5 मिनिट राहिले 10 वाजेला. तर सगळ्यांना म्हणजे वेळ पण झालेला असेल, तर मी या ठिकाणी थांबतो. उद्या दिवशी खुद्दक निकायापासून पुढचा अभ्यास आपण सुरू करू आणि ह्या 2 क्लासमध्ये पूर्ण त्रिपिटकाचा अभ्यास आणि काही त्याच्याबद्दलच्या काही अवांतर ज्या गोष्टी आहेत तेही तुम्हाला मी सांगत राहील, त्यातल्या गमती जमती पण सांगत राहील. काही नवीन जे काही मला आढळलेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगत राहील. ते सध्या तरी तुम्ही ऐकून घ्या, काही शंका असेल तर विचारा, त्याचं मी निरसन करण्याचा प्रयत्न करणारच आहे. ओके, धन्यवाद. कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल किंवा कळालं नाही किंवा माहिती पाहिजे असेल तर 5 मिनिट आहे आपल्याकडे, विचारू शकता. हॅलो सर. हा बोला मॅडम. हॅलो. हा बोला बोला. सुरुवातीचे 15 मिनिटं सॉरी मी लेट झाली, प्रवासात होते. काही तुम्ही 15 मिनिटापूर्वी काही सांगितलं का? हो सांगणारच ना, आता तुम्हीच म्हणताय सुरुवातीचे 15 मिनिटं सांगितलंच ना मी. तर त्याच्याबद्दल मला तुम्ही आता हे जे रेकॉर्डिंग झालेलं असेल ते उद्याच्या दिवशी, उद्याच्या दिवशी 1 दिवसासाठी तुम्हाला हे परत ऐकायला मिळेल. त्यानंतर ते तुम्हाला परत ऐकायला मिळणार नाही आणि ते तुम्ही कुठे रेकॉर्ड करू शकत नाही आणि कोणाला द्यायचं पण नाही, देऊ शकत नाही, अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे. सर माझी प्रेझेंटेशन, हा तुम्ही प्रत्येक जणांनी आपली जी प्रेझेंटेशन आहे तो तुम्हाला जो काही चॅट बॉक्स मध्ये जी लिंक आलेली आहे बघा. नाही आली सर, माझी प्रेझेंटेशन नाही लागली. नाही ती तुम्हाला स्वतः फॉर्म भरायचा आहे तिथे.
हे बघा, ही लिंक आलेली आहे बघा, चॅट बॉक्स मध्ये दिसेल तुम्हाला. याच्यामध्ये आपल्या स्क्रीनवरतीच असतो बघा एक चॅट बॉक्स, त्याच्यामध्ये ती लिंक ओपन करायची, एक फॉर्म येईल, नाव वगैरे वगैरे ते फिल करायचं आणि नंतर मग तुमची हजेरी लागून जाईल. ओके. आलेला आहे सर मेसेज, लिंक वर होते सर, सबमिट केलं जातं ते. हो हो हो. आणि क्लासला प्रत्येकाने हजरच राहायचं, आलं लक्षात. आणि उशीर करायचा नाही. 15 मिनिटं मी आधी जॉईनिंगचे देतो, 8:30ला, म्हणजे 8:30ला क्लास सुरू होईल. ओके सर. आता काही खूपच जेन्युइन अडचण असेल तर काही धावपळ पण करू नका. तुम्ही बाहेर असाल, नाही मग सरांनी असं सांगितलंय तर मग धावती बस पकडा, धावती ट्रेन पकडा, जोरजोरात चाला, काही त्रास होईल असं पण काही करू नका. नाहीतर तुम्ही माझ्या नावानेच आरडाओरड करा की सरांनी सांगितलं होतं, सरांमुळे झालंय असं. असं पण नका. थँक्यू. ओके ओके. कोणाला काय अजून विचारायचं? थँक्यू सर. ओके ओके. थँक्यू.